आजचा विषय प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांसाठी खूप महत्त्वाचा आहे। दरवर्षी 12वीचा निकाल लागल्यानंतर घराघरात एकच चर्चा सुरू होते, आता मुलाने विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायला हवा, कारण आपल्या समाजात विज्ञान शाखेकडे अजूनही सुरक्षित आणि प्रतिष्ठित करिअरचा मार्ग म्हणून पाहिलं जाते। पण खरंच केवळ विज्ञान शाखेतच उज्ज्वल भविष्य आहे का? चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी हर्ष आणि प्रहार न्यूझीलँड मध्ये आपलं स्वागत आहे। 12वी नंतर अनेक विद्यार्थी संभ्रमात असतात। पुढे काय करायचं, कोणती शाखा निवडायची, योग्य करिअर कसं ठरवायचं, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधत असतात। अनेकांना वाटतं की विज्ञानाशिवाय यश मिळू शकत नाही, मात्र आजच्या बदलत्या काळात वाणिज्य आणि कला शाखेत देखील तितक्याच संधी उपलब्ध करून देते। सर्वप्रथम वाणिज्य शाखेबद्दल बोलूया। आज कॉमर्स हे क्षेत्र केवळ हिशोब किंवा अकाउंट्स पुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये। अर्थव्यवस्था, बँकिंग, फायनान्स, डेटा आणि व्यवस्थापन या सर्व क्षेत्रांमध्ये कॉमर्सच्या विद्यार्थ्यांची मोठी मागणी आहे। जर तुम्हाला आकडेमोड आणि विश्लेषणाची आवड असेल तर सीए, सीएस किंवा सीएमएस सारख्या प्रतिष्ठित व्यावसायिक अभ्यासक्रमांची निवड करू शकता। याशिवाय फिनटेक, डाटा अनालिटिक्स, बँकिंग, स्टॉक मार्केट आणि इन्शुरन्स क्षेत्रातही उत्तम करिअरच्या संधी उपलब्ध आहेत। विशेष म्हणजे कॉमर्स शाखा तुम्हाला केवळ नोकरी मिळवून देत नाही, तर उद्योजक बनण्याची संधी देखील देते। मार्केटिंग, फायनान्स आणि बिझनेस मॅनेजमेंटच्या ज्ञानाच्या आधारावर अनेक तरुण आज स्वतःचे स्टार्टअप्स यशस्वीपणे उभारत आहेत। आता वळूया कला शाखेकडे। दुर्दैवाने कला शाखेला अनेकदा कमी लेखलं जातं, पण वास्तवात समाजाला दिशा देणारे अनेक प्रशासकीय अधिकारी, पत्रकार, लेखक आणि विचारवंत याच शाखेतून घडलेत। जर तुम्हाला IAS, IPS किंवा इतर स्पर्धा परीक्षांमध्ये करिअर करायचं असेल तर कला शाखा उत्तम पाया ठरू शकते। इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र यांसारखे विषय व्यापक दृष्टिकोन विकसित करतात। तसेच जर्नलिझम, मास कम्युनिकेशन, डिजिटल मार्केटिंग, कंटेंट क्रिएशन आणि सोशल मीडिया हे आजच्या काळातील सर्वाधिक वेगाने वाढणारे क्षेत्र आहे। याशिवाय मानसशास्त्र आणि कायदा या क्षेत्रातही उत्तम संधी उपलब्ध आहेत। शेवटी पालक आणि विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचा संदेश: करिअर निवडताना समाजाचा दबाव किंवा ट्रेंड पाहू नका। तुमची आवड, क्षमता आणि कौशल्य यांना प्राधान्य द्या, कारण आजच्या युगात केवळ पदवी महत्त्वाची नाही, तर त्यासोबत असलेली कौशल्य देखील तितकीच महत्त्वाची आहेत। तुमची पदवी तुम्हाला ओळख देईल, पण तुमचे कौशल्य तुम्हाला यश मिळवून देतील। म्हणून संभ्रमात राहू नका। विविध क्षेत्रांची माहिती घ्या, तज्ञांचा सल्ला घ्या आणि तुमच्या भविष्यासाठी योग्य दिशा निवडा। या विषयाबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्रहार न्यूझीलँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।